नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडमधील आधीचा भाग मी अपलोड केलेला आहे. आता आपण बघूया पुढील भाग. तर इथे मुक्ता आता सागरचे केस काढण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याच्या डोक्याजवळ हात घेऊन जाते आणि केस उपटायला जाणार तेवढ्यातच सागरला जाग येते आणि तो म्हणतो, "अहो काय करताय तुम्ही इथे?" तेव्हा मुक्ता म्हणते, "सॉरी सॉरी, मी स्मेलिंग बघत होते. तुम्हाला व्यवस्थित झोप आली आहे ना, ते बघत होते." तेव्हा सागर म्हणतो, "मी व्यवस्थितच झोपलो होतो, पण तुमच्यामुळे माझी झोप मोडलेली आहे. आता मला इथे झोपायचंच नाही आहे." झोप आलेल्या माणसाला असं कोणी घाबरवायला येतं का? आणि तो सरळ आपलं पांघरून घेतो आणि बाहेर निघून जातो. तेव्हा मुक्ता म्हणत असते, "अरे यार, चांगला चान्स आला होता. आता सॅम्पलसाठी मला केस भेटले होते. पण हां, कडू कारला लगेच जागा झाला आणि गेला बाहेर." तर इकडे मुक्ता आता सकाळी हांतरून वगैरे व्यवस्थित लावून ठेवत असते. तेव्हा ती बघते तर सागरच्या उशीवरती तिला छोटे छोटे 2 केस सापडतात. ती म्हणते, "अरे, सागर कोळीचे केस." आणि ती खूपच जास्त खुश होते आणि आनंदाने उड्या मारायला लागते. ती म्हणते, "देवा, स्वामी, खरंच खूप छान केलंत तुम्ही. बरं झालं मला सागर कोळीचे केस सापडले. कधी कुणाला कसा आनंद होईल, कसला आनंद होईल काही सांगता येत नाही." ती लगेचच एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी घेते आणि त्याच्यामध्ये ते सॅम्पल टाकून ठेवते. ती म्हणत असते, की "आता माझ्या हाती खूप मोठा प्रूफ येणार आहे आणि स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. मी खूप मोठा निर्णय घ्यायचं ठरवलंय." तर इथे आता इंद्रा येते आणि मुक्ताला विचारते, की "कुठे जातेस तू?" तेव्हा मुक्ता म्हणते, "मला जरा एक इमर्जन्सी आहे, म्हणजे क्लिनिकमध्ये इमर्जन्सी आहे म्हणून मी बाहेर चालले." तेव्हा मुक्ता म्हणते, "मम्मी, मी जरा सईसाठी एक गंमत बनवून ठेवली. तुम्ही तिला ओव्हनमध्ये गरम करून ती द्याल का ती उठल्यानंतर?" तेव्हा इंद्रा म्हणते, "असं काय करून ठेवलेस तू?" तेव्हा मुक्ता म्हणते, "सईला पिझ्झा आवडतो ना, म्हणून मी पिझ्झा बनवलाय." तेव्हा इंद्रा म्हणते, "मग त्याच्यामध्ये बनवायचं कशाला? ऑर्डर करायचं ना पिझ्झा आणि द्यायचं तिला गरमागरम खायला." तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, ऑर्डर कशाला करायचा? मी जो पिझ्झा बेस तयार केलाय ना, तो मी गव्हाच्या पिठाचा केलाय आणि सई भाज्या खायला मागत नाही ना, म्हणून सगळ्या भाज्या कट करून मी त्या पिझ्झावरती टाकलेल्या आहेत. म्हणजे तिच्या पोटामध्ये हेल्दीसुद्धा जाईल आणि तिला पिझ्झा खायचा होता ना, तो सुद्धा तिला खाता येईल, म्हणून मी पिझ्झा घरीच बनवला." असं मुक्ता म्हणते. तेव्हा इंद्र म्हणते, "काय गं, बाहेरच्या लोकांना साबुदाण्याची खिचडी बनवता येईल का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही." ती म्हणते, "शिरा बनवता येईल का?" मुक्ता म्हणते, "नाही." तेव्हा इंद्रा म्हणते, "मग त्यांचे पदार्थ आपण घरी कशाला बनवायचे? ज्याच्या त्याच्या हाताला ज्याची ज्याच्या पदार्थाची चव असते. त्याच्यामुळे आपण ते घरी बनवायला जायचे नाहीत. ते त्याच्याकडूनच बनवून घ्यायचे असतात. समजलं तुला? ते हेल्दी की काय म्हणतेस ते? ते कशाला आपण बनवायला पाहिजे? त्या लोकांना सुद्धा ते बनवता येतं." तेव्हा मुक्ता काही बोलायला जाणार तेवढ्यातच इंद्रा म्हणते, "तुला इमर्जन्सी काहीतरी आहे ना? जा तू जा आता." तेव्हा ती गेल्यानंतर इंद्रा म्हणते, "आली मोठी हेल्दी पिझ्झा बनवणारी." तरी ते मुक्ता आता डॉक्टरांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, की "डॉक्टर मुक्ता, तुम्ही इथे? तुम्ही कशाला आला? तुम्ही जर मला फोन केला असतात ना, तर मी वॉर्ड बॉयला पाठवून दिलं असतं तुमच्याकडे." तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही डॉक्टर, कामच तसं महत्त्वाचं होतं, इमर्जन्सी होती, म्हणून मी स्वतः तुमच्याजवळ आलेले आहे." तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, की "हे सॅम्पल कुणाचे आहेत?" तेव्हा मुक्ता म्हणते, की "माझे मिस्टर सागर कोळी आणि माझ्या मुलीचे हे सॅम्पल आहेत. केस थोडी सेन्सिटिव्ह आहे, म्हणून मी स्वतः हे घेऊन आलेली आहे." तेव्हा डॉक्टर म्हणतात, "कोण? सागर कोळी? ते आधीसुद्धा आले होते, पण त्यांनी मुलीचं सॅम्पल आम्हाला दिले नाही, ते घेऊन गेले." तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "रिपोर्ट झालेच नाही का? काय रिपोर्ट आला होता, काही सांगितलं का त्यांनी?" तेव्हा डॉक्टर म्हणतात, "नाही नाही, सॅम्पल ते आले आणि लगेच घेऊन गेले, त्यांनी रिपोर्टच केला नाही." तेव्हा मुक्ता म्हणते, "हे बघा डॉक्टर, आता तुमच्या लक्षात आलं असेल की केस किती सेन्सिटिव्ह आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे, जेव्हा तुम्ही हा रिपोर्ट तयार कराल ना, तेव्हा माझ्याकडेच द्यायचा आहे आणि प्लीज जेवढं लवकर होईल ना, तेवढं लवकर करा." तेव्हा डॉक्टर म्हणतात, "हे बघा, 24 तास तर DNA रिपोर्टला जातात, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. बनवल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेन आणि तुमच्या हातातच रिपोर्ट येतील." तेव्हा मुक्ता म्हणत असते, "स्वामी, पाठीशी उभे राहा. मी सईसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेते." तर इथे आता मिहीरचा फोन आलेला असतो. तो म्हणतो, "यार मिहिका, बघ ना, दादूच कॅरम खेळण्यासाठी तयारच होत नाही आहे." तेव्हा मिहिका म्हणत असते, "तुझा दादूच पण आहे ना, तुझा दादूच तुझ्यासारखाच आहे, खडूस एक नंबरचा." तेव्हा मिहीर म्हणतो, "हे बघ, त्याच्यावरून आता आपण नंतर चर्चा करू. आता तुझ्याकडे दुसरा काही प्लॅन असेल तर सांग ना." तेव्हा मिहिका म्हणते, "आता माझ्याकडे काही प्लॅन नाही आहे. आता मी माझ्या ताईला तयार केले, ती तर आमच्याकडून खेळेल असं मला वाटतंय. ती खेळायला तयार आहे. ती तुझ्या दादूसारखी खडूस नाही आहे ना."
तेव्हा इथे मिहीर म्हणतो, "बरं ठीक आहे, मी फोन ठेवतो." तर इथे सागर काही कॅरम खेळायला तयार झालेला नसतो. तर इथे मुक्ता आता भाजी वगैरे शेवगाच्या शेंगा घेऊन आलेली असते माधवीकडे. तेव्हा माधवी म्हणते, "हे कुठून आणलेस तू? आपल्या भाजीवाल्याकडे नाही भेटत." तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, मी लक्ष्मीनगरला गेले होते ना, तिथून घेऊन आले." तेव्हा माधवी म्हणते, "लक्ष्मीनगरला कशाला गेली होतीस तू आता?" त्यांची चर्चा चालू असते. तेव्हा इथे माधवी म्हणत असते, "मग मी लगेच तुझ्यासाठी तुझी फेवरेट भाजी बनवू का? शेवग्याच्या शेंगांची पीठ घालून?" तेव्हा तिथे मिहिका त्याने म्हणत असते, "ताई, आपल्या इथे कॅरम स्पर्धा होणार आहे आणि तुला त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे." तेव्हा इथे बापू काका म्हणत असतात, "पण आता आपल्याकडून कोण खेळणार आहे? लकी? लकीला तर काही खेळताच येत नाही." तेव्हा इंद्रा म्हणते, "अहो, लकीचं काय बोलताय? माझा सागऱ्या लहानपणापासून कॅरममध्ये किती एक्सपर्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्याशिवाय दुसरं कोणी जिंकणार आहे का?" तेव्हा इथे मिहिका म्हणत असते, "ताई, आता कॅरम स्पर्धेमध्ये तुला भाग घ्यायचा आहे आणि तुझा फेवरेट स्ट्रायकर आहे ना, तो सुद्धा तुला घ्यायचा आहे हां." तेव्हा माधवी म्हणते, "हो, हो, ती तर स्पर्धेमध्ये भाग घेणारच आणि मला असं वाटतंय, की तू आमच्याकडूनच स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. तू 101 मधून खेळायचं. तुला काय वाटतं? आपल्याकडून खेळशील ना?" तेव्हा मुक्ता म्हणत असते, "असं काय करतेस तू आता आई? आता माझं लग्न झालंय. आता मी 102 मधून खेळणार ना." तेव्हा माधवी म्हणते, "काय गं? काय हे सासरचं कौतुक? आता माहेरला काय विसरून जायचं का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "हे बघ, आता जर मी म्हणाले असते ना, की मी आपल्याकडून खेळते, तर म्हणाली असती, की आता तुझे संस्कार कुठे गेले? आता तुझं लग्न झालंय, आता त्यांच्याकडून खेळायचं." तेव्हा माधवी म्हणते, "नाही, नाही, बास कर आता. जेव्हा मी म्हणते ना, तेव्हा त्या बाजूने खेळायचं. नाही असं म्हणत नाहीये. पण आता तुला असं म्हणायचं आहे, आपलं आणि आमचं. आता आपलं म्हणजे तुला इकडून खेळायचं 101 कडून. बाकी मला काही म्हणायचं नाहीये." तेव्हा मुक्ता म्हणते, "ठीक आहे, मी आपल्याकडून खेळते, आमच्याकडून नाही खेळत, मग तर झालं." तर इथे आता सागर म्हणत असतो, की "मी कॅरम खेळणार नाहीये, मला नाही भाग वगैरे घ्यायचा आहे." तेव्हा बापू काका म्हणतात, "ए सागऱ्या, असं काय करतोस? अरे तुला पण बरं वाटेल जरा खेळलास तर." तेव्हा इंद्रा म्हणत असते, "अरे तुझ्या गरीब आईच्या तोंडाकडे बघ, तिथे सगळेजण मना हसतील, तुला चालणार आहे का ते?" तेव्हा सागर म्हणतो, "गरीब आणि तू अख्खी बिल्डिंग विकत घेशील आणि तू कसली गरीब?" तेव्हा इथे सागर बापूंना म्हणत असतो, की "माझं डोकं ठिकाणावर नाही आहे, म्हणून माझ्या डोक्यामध्ये खूप विचार असतात, मी फोकस नाही करू शकणार, म्हणून मला ह्या खेळामध्ये भाग घ्यायचा नाही आहे." तेव्हा इथे मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं, की सागरचं लक्ष का लागणार नाही आहे. तर इथे आता सागरला खूप जास्त राग आलेला असतो, कारण त्याच्या एम्प्लॉईने कामामध्ये खूप जास्त गडबड केलेली असते. त्यामुळे तो आता फोन करून सगळ्यांना झाडत असतो. तेव्हा मिहीर म्हणत असतो, "अरे दादूस, तुला आहे ना खरं तर चेंज घ्यायला हवा आहे. तू जरा आहे ना असं खेळाबिळाकडे लक्ष दे." तेव्हा सागर इथे आता सगळ्या एम्प्लॉई लोकांना फोन करत असतो आणि त्यांनी ज्यांनी गडबड केलेली आहे, त्यांना चांगलंच झाडत असतो. तर इथे मिहीर म्हणत असतो, "अरे दादूस, तू एक काम कर ना, तू कॅरम स्पर्धेमध्ये भाग घे ना, म्हणजे तुझं सुद्धा मूड जरा लाईट होईल." तेव्हा सागर म्हणतो, "तू गप्प बस. सारखं-सारखं त्या कॅरम स्पर्धेचं नाव काढू नकोस, कामाकडे फोकस कर." तर इथे मुक्ता आता छान जेवायला बसलेली असते. तेव्हा इथे मिहिका येते आणि म्हणते, "अगं ताई, तू अजून जेवतीयेस? अगं चल ना, स्पर्धेला जायचं आहे ना." तेव्हा इथे माधवी म्हणत असते, "असू दे गं, चॅम्पियनला खाऊन घेऊ दे आणि स्पर्धा काय आपली मुक्ताच जिंकणार आहे." तेव्हा मिहिका म्हणत असते, "ताई, तुझं फेवरेट स्ट्रायकर घेऊन या, मी जरा बाहेर आहेच." तेवढ्यातच मिहीर म्हणत असतो, "अगं मिहिका, दादूस काय अजून तयार होत नाही आहे गं." तेव्हा मिहिका म्हणते, "तुझा दादूस पण ना एक नंबरचा खडूस आहे. आता आपण काही नाही करायचं. आता जे करेल ना ते मुक्ताताईच करेल. तू फक्त बघ आता मुक्ताताई काय करते ते. तुझा दादूस तयारच झाला पाहिजे." तर इकडे आता सगळेजण आलेले असतात आणि विचारत असतात इंद्राला, की "तुमच्या घरातून कोण खेळणार आहे?" तेव्हा इंद्रा म्हणते, "माझा पोरगा सागर, तोच खेळला असता आणि जिंकला सुद्धा असता, पण त्याची दाढ दुखते ना, म्हणून तो येत नाहीये." तेव्हा इथे माधवीला विचारलं जातं. ती म्हणते, "मी सुद्धा चॅम्पियन होते, पण आता आमच्याकडून आमची मुक्ता खेळते आणि काय झालं खेळलं तर ना, लग्न झालं तरी सुद्धा ती सासरकडून न खेळता माहेरकडून खेळूच शकते." तेव्हा इथे इंद्राला आता खूप जास्त राग येतो का तिचा सागऱ्या खेळत नसतो. तर इथे आता तिचं फेवरेट स्ट्रायकर मुक्ताने शोधून काढलेलं असतं. तेव्हा मिहिका म्हणते, "ताई, तू इकडे ये." आणि लगेच ती स्वामी म्हणते आणि तिला लगेच इथे टिक्का वगैरे लावते आणि म्हणत असते, "ताई, तुला माहिती आहे का, सागर जिजू भेटले होते बाहेर. म्हणत होते, की गोखल्यांच्या मुलींना काही कॅरम वगैरे खेळता येत नाही. त्यांना फक्त दुसऱ्यांचे दात उपटता येतात. बाकी त्यांना काही खेळता वगैरे येणार नाही आणि भाग घेतला तरी हारतील म्हणून." तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "हो का? आता बघ मी काय करते ते." तरी ते इंद्रा म्हणत असते, "अहो, तुम्ही काय करता इथे? तुम्हाला माहिती आहे का, तुमची सूनबाई आपल्याकडून न खेळता त्या 101 मधून खेळते. आता काय करायचं आपण? तुम्ही आपल्या सागरेला तयार करा बरं आणि आपल्याकडून खेळायला सांगा." तेव्हा लकी येतो आणि म्हणतो, "अगं मम्मी, मी नजर टाकून आलोय. तवा खूपच जास्त गरम आहे. काही उपयोग नाहीये. दादूस काही खेळायला येणार नाहीये." तर इकडे मुक्ता येते आणि म्हणत असते, "काय हो, तुम्ही समजता काय स्वतःला?" तेव्हा सागर म्हणतो, "आता काय झालं?" तेव्हा मुक्ता म्हणते, "तुम्ही काय म्हणालात? गोखल्यांच्या मुलींना कॅरम वगैरे खेळता येत नाही."
त्यांना फक्त दात उपटता येतात असं वाटतंय का तुम्हाला? आम्ही शाळेत फक्त अभ्यास केला आणि घरी आलो एवढंच नव्हतं. आम्ही सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तेव्हा इथे सागर म्हणतो, "हां, मग मी काय करू त्याला?" तेव्हा मुक्ता म्हणते, "एवढंच जर असेल ना, तर तुम्ही सुद्धा या कॅरम खेळायला आणि मला हरवून दाखवा. मला अजून कुणीही हरवलेलं नाहीये, कळलं ना तुम्हाला? फक्त तुम्हाला बोलता येतं. जर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल ना, तर मला हरवून दाखवावं लागेल. कळलं तुम्हाला?" तेव्हा सागर म्हणतो, "मला काही करायचं नाहीये. तो बघा दरवाजा तिकडे, जा तिकडे." तेव्हा मुक्ता म्हणते, "हो, मला माहिती आहे मी त्याच दरवाजातून आले. कळलं ना तुम्हाला? माज दाखवायचं नाही मला आणि जर माज दाखवायचंच असेल ना, तर कॅरम खेळायला या. मग तुम्हाला कसं हरवते ते बघा." तेव्हा सागरला लगेचच आता मुक्ताने खूप जास्त सांगितलेलं असतं. तेव्हा इथे मिहीर म्हणतो, "काय यार दादू, सारी किती बोलली तुला बहिणी. तुला आता जावंच लागेल खेळायला." तेव्हा सागर म्हणतो, "मला नाही जायचं आहे." आणि पुन्हा त्याच्या मनात येतं. तो म्हणतो, "बरं ठीक आहे, चल चेहरा पाडून बसू नको, जाऊया आपण खेळायला." तरी इथे मुक्ता आता सगळ्यांना हरवत असते. खूप छान गेम खेळत असते ती. तेव्हा सगळ्यांना आनंद होत असतो. इथे लकीसुद्धा म्हणत असतो, की "ये माझी वहिनी तर जिंकलेली आहे." आणि तिच्याबरोबर आता सेल्फी वगैरे काढत असतो. तेव्हा इथे इंद्राची मैत्रीण म्हणत असते, "काय गं इंद्रा, तुझी सून तर सगळ्यांना हरवते. छान खेळते गं कॅरम. आता हिला कोण येणार इथे हरवायला?" तेव्हा लकी म्हणत असतो, की "मम्मी, वहिनी जरी 101 मधून खेळत असली ना, तरीसुद्धा मला तिचा अभिमानच वाटतोय. वहिनी प्राउड ऑफ यू." असं इथे लकी म्हणत असतो. तेव्हा लकी म्हणत असतो, "आहे का कोण आमच्या मुक्ता वहिनीला हरवायला? कोणी येतंय का इथे?" तेव्हा माधवी म्हणते, "मी कसं येणार? एकाच घरामधून दोघी कशी खेळणार?" तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि म्हणतो, "मी आहे ना, मी हरवेन त्यांना." तर सागरसुद्धा आपला फेवरेट स्ट्रायकर घेऊन तिथे आलेला असतो. तेव्हा मुक्ता लगेच त्याच्याकडे बघत राहते, कारण तिनेच त्याला चॅलेंज दिलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मुक्ता आता सागरच्या हातामध्ये DNA रिपोर्ट देते आणि म्हणते, की "सागर कोळी, तुम्ही जिंकलात. सई ही तुमचीच मुलगी आहे. हा विचार तुमच्या मनात आला तरी कसा?" तेव्हा सागर म्हणतो, की "हर्षवर्धन मला म्हणाला होता पार्टीमध्ये." तेव्हा मुक्ता म्हणते, "हर्षवर्धन तुम्हाला म्हणाला आणि लगेच तुम्ही त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात का? अहो, आधी बघायचं तरी ना, सई ही तुमचीच मुलगी आहे. असा संशय तरी तुमच्या मनात आला कशाला? तुम्ही दुसरं कुणाच्या तरी बोलण्यावरती विश्वास ठेवायला नको होता. आता बघितलात तुम्ही, सई ही तुमचीच मुलगी आहे. तुम्ही जिंकलात सागर कोळी." असं इथे मुक्ता म्हणते. तेव्हा आता इथे सागर खरोखर जिंकलेला असतो. त्याला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो.